नमस्कार मंडळी, अंकिता कुणाल यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आम्ही निघालो होतो आमच्या फॅमिलीमध्ये येणाऱ्या एका नवीन मेंबरचं स्वागत करण्यासाठी. आणि आमच्या फॅमिलीमध्ये कोण नवीन मेंबर आहे त्याची ओळख तुम्हाला देखील करून देते. चला जाऊया नवीन मेंबरला आणण्यासाठी. तर इथे आम्ही निघालेलो गाडीवरून. इथे माझा दीर आहे छोटावाला, ते देखील दुसऱ्या गाडीवरती होते आणि खूप आतुरता होती जो नवीन मेंबर येणार होता त्याला आणायला जाण्याची. आणि फायनली नवीन मेंबर कोणता आहे ते तुम्हाला आमच्या थंबनेलवरनं तर समजलंच असेल. आम्ही येऊन पोचलोय रॉयल एनफिल्डच्या शोरूमजवळ, कारण इथूनच येणार होता आपला नवीन फॅमिली मेंबर जिचं स्वागत होणार होतं आपल्या फॅमिलीमध्ये. आणि संपूर्ण फॅमिली सर्वजण रेडी होऊन आलेले आहेत आमच्या नवीन फॅमिली मेंबरला पाहण्यासाठी. संपूर्ण फॅमिलीचं डिस्कशन देखील चालू होतं. आणि समोर जी पाहत आहे हीच होती आमची नवीन फॅमिली मेंबर रॉयल एनफिल्ड. आणि खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं धीरांचं की रॉयल एनफिल्ड ही गाडी घ्यावी. आणि फायनली ती गाडी त्यांनी घेतलेली आहे. ब्लॅक कलर आहे गाडीचा, पाहू शकता एकदम क्लासी लुक आहे गाडीचा. आणि तो उत्साह काही वेगळाच असतो जो आपल्या फॅमिलीमध्ये एखादा नवीन मेंबर ॲड होणार असतो. गाडी म्हटली तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मुलांचा तर गाडी म्हटलं तर गाडीमध्ये प्रचंड असा जीव असतो. आणि त्यातून आपल्या आवडीची गाडी घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण कष्टाचे एक एक रुपये जमा करून त्या गाडीसाठी आपण दिलेले असतात. आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो गाडी घेण्यासाठी. संपूर्ण फॅमिली एक्सायटेड होती की नवीन गाडी येणार आहे त्याच्यामुळे. आणि ते बघा इथे पेपरचं काम चालू होतं, साईन वगैरे करायचं ते देखील इथे चालू होतं. आणि ते गाडीला कवर देखील घातलेलं आहे. फायनली डिस्कशन कंप्लीट झालं आणि ते बघा गाडीचं थोडं काही काम आहे ते चालू आहे. आणि आता इथे नवीन गाडीची आपल्या ओपनिंग झालेली आहे. ही आहे आपली फॅमिली मेंबर नवीनवाली जी आपल्या फॅमिलीमध्ये ॲड ऑन झाली आहे. सुंदर अशी ही गाडी आहे ब्लॅक कलरची, खूप क्लासी लुक आहे या गाडीचा. आणि सर्वजण खूप खुश होते नवीन फॅमिली मेंबर आला म्हणून. पप्पा तर खूप एक्सायटेड होते. त्यांनी गाडीवर बसून पहिले फोटोज आणि व्हिडिओज कॅप्चर करून घेतले. कारण असे अनमोल क्षण आपल्या घरी तेव्हाच येतात जेव्हा आपल्या घरी एखादी नवीन वस्तू येणार असते. आणि इथे त्यांचे मित्र देखील आलेले आणि ते संपूर्ण फॅमिली पाहू शकता खूप एक्सायटेड होते. आणि ते बघा पप्पांनी व्हिडिओ देखील काढलेत गाडीवरती बसून. आणि इथे त्यांचे खास बेस्ट फ्रेंड देखील आलेले, जिगरी म्हटलं तरी काही हरकत नाही, कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही देखील फोटो काढून घेतला गाडीबरोबर. आणि गाडी म्हटलं तर आपल्याला प्रत्येकाचा सल्ला घेणं गरजेचं असतं. आणि फायनली गाडीचा पेपर साईन झाला आणि आम्ही संपूर्ण फॅमिली आता बाहेर आलो, कारण आपल्या गाडीचं वेलकम होणार होतं आणि गाडी आपली शोरूममधनं घरी जाण्यासाठी येणार होती. फायनली आपली गाडी निघाली घरच्या दिशेने. हे आहेत योगेश भाऊ, ते आलेत गाडी शोरूममधनं बाहेर घेऊन. आणि गाडीचं सुंदर प्रकारे गाडीच्या रॉयल एनफिल्डच्या गेटवर सुंदर असं गाडीचं वेलकम देखील झालेलं आहे, पाहू शकता. आणि एक तर फुटलंच नव्हतं त्यामुळे रिटर्न फोडण्यात आलं. आणि आपली गाडी बघू शकता, खूप भारी वाटत होतं नवीन फॅमिली मेंबरला पाहताना. आणि तो उत्साह काही वेगळाच होता. आम्ही देखील गाडीवर बसलो आणि ही गाडी आम्ही घेऊन आलो आमच्या घरापर्यंत. नवीन गाडीवर बसण्याचा उत्साह काही वेगळाच होता. गाडी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातून रॉयल एनफिल्ड म्हटलं तर काही गोष्टच वेगळी आहे त्या गाडीची. आणि त्या गाडीवर बसल्यावर पण एकदम रुबाबच वेगळा असतो माणसाचा, खूप भारी वाटतं. आणि फायनली गाडी आम्ही घरी घेऊन आलो आणि गाडीची पूजा केली. गाडी पण खुश होईल, गाडीचं पण हो रहा है, खुश होईल यार. बिस्लेरी हा तेजस आमचा व्हिडिओग्राफर याला दिले. तुम्ही लिंक देतो कमेंटमध्ये बाबा. सोमनाथ शेंडगे आणि आमचा शाळेतला मित्र आणि कॉलेजमधला मित्र चंदन. पप्पा आपला टेम्पो नाही हा. गणपती बाप्पा मोरया. एक वरती ठेव. पूर्ण बॅकग्राऊंड मध्ये उभा राहा सगळे. हा सगळ्यांनी थांब जरा.